नमस्कार. आशाताई भोसले यांचं अंतिम दर्शन या परळमधल्या कास्टा इमारतीमध्ये घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत. अनेक मान्यवर बॉलिवूडमधले लोक इथे आलेले आहेत अंत्यदर्शनासाठी. पोलिसांची सुरक्षा खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे आणि माध्यमकर्मींसाठी मीडियातल्या सगळ्या पत्रकारांसाठी इथे व्यवस्था केलेली आहे, पण ती दुरून, त्यामुळे फार काही आतले दृश्य तुम्हाला दाखवता येत नाही, कोण आलं कोण गेलं. पण साधारणतः आम्हाला जे काही माहिती मिळते त्यावरून उद्धव ठाकरे आलेले आहेत, काही महत्त्वाचे नेते, आशा भोसले यांच्या परिवारातील काही लोक आहेत, स्नेहीजन आहेत, संगीत क्षेत्रातले मान्यवर सुद्धा येत आहेत. वेगवेगळ्या त्यांच्या संबंधित बॉलिवूडमधल्या संगीत क्षेत्रातल्या लोकांनी व्हिडिओद्वारे श्रद्धांजली वाहिलेली आहे, अंतिम दर्शनासाठी सुद्धा येत आहेत. आणि याशिवाय अंत्यसंस्कार हा शिवाजी पार्कमधल्या हिंदू स्मशानभूमीत होणार आहे, तिथे सुद्धा अनेक मान्यवर येतील, अंत्यसंस्काराला आपली उपस्थिती लावतील. आशाताईंच्या निधनामुळे शोककळा पसरलेली आहे आणि सरकारी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. पद्मविभूषण असलेल्या आशाताई भोसले यांचं निधन अवघ्या 4 वर्षानंतर झालं, ते त्यांच्या बहिणीच्या निधनानंतर लता दिदींच्या. आणि लता दिदींवर अंत्यसंस्कार पार पाडले होते शिवाजी पार्कामध्ये, त्यामुळे त्याच भागामध्ये हिंदू स्मशानभूमी आहे, तिथे अंत्यसंस्कार होतील. आणि सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. पण बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यात येते. आणि या कास्टा इमारतीच्या आजूबाजूला सुरक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात तैनात आहे. सर्व मोठे अधिकारी सुद्धा आहेत, कारण राज्य सरकारमधले अनेक मंत्री, नेते सुद्धा आणि या भागातले काही नेते सुद्धा सातत्यानं अंतिम दर्शनासाठी येत आहेत. ज्यांना शक्य नाही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहत आहेत. अत्यंत दुःखाचा क्षण. सुरसम्राज्ञी आपल्यातून निघून गेलेले आणि त्यांचा जो बेसिकली कनेक्ट होता तरुण कलाकारांसोबत, तरुण संगीतकारांसोबत, तो अफलातून होता. आणि अगदी शेवटपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपली उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं आयोजन शिवाजी पार्कात केलं होतं, तिथे सुद्धा त्यांनी आपलं अल्पसं भाषण केलं होतं आणि त्या भाषणातसुद्धा लोकांची मनं जिंकून घेतली होती. आशाताईंचं जे व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्तिमत्वात सौंदर्य होतं, आवाजात तर कमालीची जादू होती. आणि असं सगळं असताना सामान्य माणसांना त्यांनी आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. जे वेगवेगळ्या भागातनं गीतकार आले, संगीतकार आले, नवीन पिढी आली गाण्यातले, त्यांच्या कार्यक्रमात जाणं असो, तर या सगळ्यांमधून त्यांची एक अमीठ छाप जनमानसावर होतीच. पण तरुणांना आकर्षित करून घेणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि हा एक अत्यंत वेगळा पैलू आशाताईंच्या व्यक्तिमत्वातला होता. तो जास्त भावतो. म्हणजे मी पण पत्रकार म्हणून काही कार्यक्रमांना गेलो तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आज जी काही गर्दी होते आणि सोशल मीडियावर तरुणांनी ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि जुनी गाणीसुद्धा मराठीतली, हिंदीतली, वेगवेगळ्या भाषेतली सुद्धा तरुणांना सुद्धा अजूनही आज आवडतंय. आणि तरुणांना हे व्यक्तिमत्व भावतं यासाठी की त्यांच्यासोबत तर त्यांचा कनेक्ट अत्यंत चांगला होता. आज इतकी मोठी संगीत क्षेत्रातली महान व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. पुन्हा एकदा आशाताईंना नवराष्ट्र डिजिटलकडून सुद्धा आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही तुमच्या भावनासुद्धा या व्हिडिओच्या खाली व्यक्त करू शकता. नमस्कार.